जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 188, वार आहे मंगळवार व तारीख 7 जुलै 2026। या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा नेहमीप्रमाणे पुढील वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणा सर्वांना सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करेल त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन
पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण ह्या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील साधक लक्षण या 9व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 30 या अंकानंतर स्वप्नी भये जे वाटले या शब्दांनी 31वी ओवी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. स्वप्नी भये जे वाटले ते जागृतीस नाही आले, सकळ मिथ्या निर्धारिले या नाव साधक. मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण, स्वानुभवे अप्रमाण साधके केले. निद्रा सांडूनी चेहिरा झाला, तो स्वप्न भयापासून सुटला. माया सांडून तैसा गेला, साधक स्वरूपी. ऐसी अंतरस्थिती बाणली, बाह्य निस्पृहता अवलंबिली. संसार उपाधी त्यागिली, या नाव साधक. कामापासून सुटला, क्रोधापासून पळाला. मद मत्सर सांडिला एकीकडे. कुळाभिमानासी सांडिले, लोक लाजेस लाजविले. परमार्थास माजविले, विरक्ती बळे. अविद्येपासून फडकला, प्रपंचापासून निष्ठला. लोभाचे हातीचा गेला अकस्मात. थोरपणासी पाडिले, वैभवासी लिथाडिले. महत्वासी झिंजाडिले, विरक्ती बळे. वेदाचा मडगा मोडिला, अहंकार सोडणी पाडिला. पायी धरुनी आपटिला, संदेह शत्रू. विकल्पाचा केला वधू, थापे मारिला भवसिंधू. सकळ भूतांचा विरोधू, तोडून टाकिला. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचे आपण मराठीतील वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 31 या अंकाने स्वप्नांत वाटलेले भय या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. स्वप्नांत वाटलेले भय जागृतावस्थेत नसते, त्याप्रमाणे आत्मजागृतीमुळे हे सर्व दृश्य मिथ्या आहे असा ज्याचा निश्चय झाला. स्वप्नीचे भय जागृतीत उरत नाही, याप्रमाणे आत्मजागृतीने संसार भय नाहीसे होते. माया जी डोळ्यांस दिसते व मनास भासते ती लोकांस खरीशी वाटते, पण याने तिला आपल्या अनुभवाने खोटी ठरविली. पण हा स्वानुभवाने तिचे मिथ्यत्व प्रचितीस आणतो. झोपेतून
जो जागा झाला तो स्वप्नांतील भयापासून सुटतो. त्याप्रमाणे मायेच्या झोपेतून हा जागा होतो. त्यास संसार स्वप्नांतील भय नाहीसे होते. तो त्या मायेला टाकून स्वरूपाच्या जागृतावस्थेत स्थिर होतो. अशी स्वरूपाकार स्थिती ज्याच्या अंतःकरणात विणून गेली आणि बाह्यतः वैराग्य निस्पृतः ज्याने राखिली आणि संसाराच्या उपाधीचा त्याग केला त्याचे नाव साधक. कामाच्या तडाखा क्षमा असावी कामाच्या तडाख्यातून सुटला, क्रोधापासून पळाला व मदमत्सरांना एका बाजूस टाकले. कुळाभिमान टाकला, लोकलज्जेला लाज आणली, लोकलाज सांडली व वैराग्याच्या बळावर परमार्थ वाढविला. अविद्येपासून पटकून निघाला, प्रपंचाच्या हातून निसटला आणि लोभाच्या आतून एकदम निघून गेला. थोरपणास पालथे पाडले, वैभवाला लाथ मारिली, विरक्तीच्या बळावर महत्वाला झिडकारून टाकले. मडगा वेदांचे घर मोडून टाकले. अहंकार चिकटला होता तो सोडून खाली पाडला व संशयरूप शत्रूला तंगडी धरून आपटला. विकल्पाला ठार मारले, भवसमुद्राला थापटीसारखे उडवून दिले, सर्व भूतांचे वैर तोडून टाकले. अशा रीतीने समर्थ श्री रामदास स्वामी आपल्याला खऱ्या साधकाची लक्षणे सांगतायत. आता आपण इथे थांबतो. पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करत आहोत. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून ग्रंथाच्या या भागाचे अगदी मनापासून श्रवण केले त्याबद्दल आपणा सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद. आपणा सर्वांचे खूप खूप आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.